मुंबईत झालेल्या पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरिवलीवरून वांद्र्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू आहे। विशेष म्हणजे नेहमी अवघ्या 15 मिनिटात पूर्ण होणारा गोरेगाव नेस्को ते सांताक्रूज हा प्रवास आता तब्बल 1 ते 1.5 तासावर पोहोचलाय। आणि त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचा मोठा खोळंबा होतोय, त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। पश्चिम द्रुतगती महामार्गावर गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, विरेपार्ले, सांताक्रूज या सर्व परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। या वाहतूक कोंडीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग यांनी। मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी। मुंबईत मध्यरात्रपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। आपण आहोत सध्या गोरेगाव या ठिकाणी। पश्चिम द्रुतगती महामार्गावर आपण पाहिलं तर गाड्यांच्या रस्त्यावर लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। खरं तर या ठिकाणी आपण एकंदरीत पाहिलं तर रस्त्यावर आहे पार्किंग जसं केलं जातात, पार्किंगचं स्वरूप या ठिकाणी धारण केलं आहे। तर गाड्यांचं आपण पाहिलं तर खरं तर गोरेगाव पासून आहे तर या ठिकाणी वांद्र्याच्या दिशेने जाणारा मार्गावर जो साऊथ बॉन्ड आहे त्या ठिकाणी गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ला, सांताक्रूज या सर्व परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। खरं तर गोरेगाव ते सांताक्रूज जो आहे तो 15 ते 20 मिनिटाचा प्रवास, मात्र वाहन चालकांना या वाहतूक कोंडीमुळे 1 ते 1.5 तासामध्ये प्रवास करावा लागत आहे। त्यामुळे वाहतूक कोंडीचा मोठा फटका जो आहे सर्वसामान्य मुंबईकरांना पाहायला मिळतात, या ठिकाणी बसताना पाहायला मिळत आहे। खरं तर आज या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये चाकरमानी पाऊस सुरू आहे, त्यांनी खाजगी गाड्या घेऊन या ठिकाणी कार्यालयासाठी निघाले। मात्र असा या वाहतूक कोंडीच्या फटक्यामुळे आहे त्यांना देखील कार्यालयात उशिरा पोहोचण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही जी वाहतूक कोंडी आहे दुसरी बाजूने ती काढण्यासाठी देखील रस्त्यावर आहे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी युद्ध पातळीवर प्रयत्न केला जात आहे। कॅमेरामॅन मोहनचा सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.